मित्रांनो, भन्नाट इंग्लिश कट्टा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या सर्वांचाच हा चॅनल आहे. तुमच्या सर्वांसाठी मी एकदम साध्या भाषेत ग्रामरचे टॉपिक्स आणत असतो, स्पोकन इंग्लिशचा पार्ट आणत असतो. तर असाच टॉपिक तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो. एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, डिग्री ऑफ कंपॅरिझन. बऱ्याच मुलांना हा पार्ट अवघड जातो. कुठलीही एक्झाम असेल, तुमची स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठल्याही वर्गातली एक्झाम असेल, तुमच्यासाठी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे आणि एकदम सोप्या आणि साध्या भाषेत आणि एकदम थोडक्यात मी आज तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही पहा, कारण की काही पार्ट जर मिस केला तर तुम्हाला याच्यातले काही गोष्टी येणार नाही. तर चला पाहूया डिग्री ऑफ कंपॅरिझन. सर्वात अगोदर डिग्री ऑफ कंपॅरिझनची गरज का पडते? रट्टा मारू नका, अगोदर कॉन्सेप्ट समजून घ्या. सपोज दोन गोष्टींची तुलना तुम्हाला करायची असेल किंवा सपोज मला म्हणायचं मी माझ्या मित्रापेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे, मी माझ्या मित्रापेक्षा खूप हुशार आहे, मला जर असं म्हणायचं माझ्या इतका बुद्धिमान प्राणी जगात कोणीच नाही, म्हणजे इतरांसोबत तुम्ही माझी कंपॅरिझन पाहता, मी स्वतःला कम्पेअर करतोय इतरांसोबत, दोघा व्यक्तींमध्ये मी कंपॅरिझन करतोय, तुलना करतोय. अशा वेळेस तुम्हाला याची गरज पडते. सपोज एखादी वस्तू आहे, एखादा बॉल तुम्ही एका दुकानातून घेतला आणि दुसऱ्याच दुकानातून तो बॉल घेतला, तो महाग पडला. मग इथं कंपॅरिझन होणार ना, कॉस्टलियर. इथं महाग पडला, इथं कॉस्टली आहे, इथं त्याच्यापेक्षा कॉस्टलियर, महाग जास्त पडला. म्हणजे अशा गोष्टींची तुलना जर तुम्हाला करायचं तर डिग्री ऑफ कंपॅरिझन फार महत्वाचा घटक आहे. तर पहा अगोदर इथं डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये 3 फॉर्म आहेत. एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री पहा, आता एक शब्द घेतो, ब्युटिफुल, सुंदर. कंपॅरेटिव्ह, मोर ब्युटिफुल, अजून सुंदर. मोस्ट ब्युटिफुल, अति सुंदर. कॉस्टली, महाग. कॉस्टलियर, थोडा अजून महाग. कॉस्टलियस्ट, अति महाग. लिटल, कमी. लेस, त्याच्यापेक्षा कमी. लिस्ट, एकदमच कमी. मेनी मोर, जास्त. मेनी मच, जास्त. मोर, त्याच्यापेक्षा जास्त. मोस्ट, अजून जास्त. सेफ, सुरक्षित. सेफर, थोडं जास्त सुरक्षित. सेफेस्ट, अति सुरक्षित. म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत आपल्याला ह्या मांडायच्या, ह्या बोलताना तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फक्त निव्वळ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पाहू नका. एक्झामचं तर मी तुम्हाला करूनच देणार आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही जर पाहिलं तर याचा उपयोग होणार नाही. आपल्याला बोलता पण आलं पाहिजे. तर दोन्ही गोष्टी कशा इथं साधता येतील आज मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम कॉन्सन्ट्रेशन हाय ठेवा तुमचं. पहा आता मित्रांनो, एक वाक्य मी घेतले, सुलतान कोसेन इज द टॉलेस्ट मॅन इन द वर्ल्ड. याचा अर्थ अगोदर समजून घ्या. टॉलेस्ट मॅन इन द वर्ल्ड, इज द टॉलेस्ट म्हणजे तो जगातील सर्वात उंच व्यक्ती आहे, म्हणजे त्याच्या इतका उंच कोणीच नाही. हे एक वाक्य. आणि तो इतर व्यक्तींपेक्षा उंच आहे, हे दुसरं वाक्य. याचा सरळ सरळ अर्थ सर्वात जास्त उंच आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, टॉलेस्ट, EST. कंपॅरेटिव्ह मध्ये ER लागतं, सुपरलेटिव्ह मध्ये EST लागतं. हे लक्षात घ्या तुम्ही. आलं लक्षात? मोर हे कंपॅरेटिव्ह मध्ये येतं आणि मोस्ट हे सुपरलेटिव्ह मध्ये येतं. हे एक लक्षात घ्या. मोर आला की कंपॅरेटिव्ह, मोस्ट आला की सुपरलेटिव्ह, ER आला की कंपॅरेटिव्ह, EST आला की सुपरलेटिव्ह. आता पहा, सुलतान कोसेन इज द टॉलेस्ट मॅन. आता मला सांगा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये टॉलेस्ट 3 फॉर्म काय द्यायचे? टॉल, टॉलर, टॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट म्हणजे आपल्याला इथं टॉल यूज करायचा आहे. आता पहा मी कसं यूज करतो. याचा सरळ सरळ अर्थ होतो, या सुलतान कोसेन इतका उंच जगात कोणीच नाही. बरोबर? हा सर्वात जास्त उंच आहे, याच्या इतका कोणीच नाही. म्हणजे याच्या इतका कोणीच नाही. नो अदर, नो अदर, कोणीच नाही. नो अदर, नो अदर. असं जर तुम्हाला सुपरलेटिव्ह फॉर्म मध्ये स्ट्रक्चर दिसलं तर नो अदरने स्टार्ट करा. कशाने? नो अदरने. या टाईपचं जर सेंटेन्स आलं, ही इज द रिचेस्ट, ही इज द टॉलेस्ट, ही इज द ग्रेटेस्ट, असं. नो अदर मॅन, इतर कुठलाही माणूस नाही. इज काय? ॲज टॉल ॲज सुलतान कोसेन. बरोबर? म्हणजे याचा अर्थ पहा कसा होतो. नो अदरचं स्ट्रक्चर आहे. कशाने सुरुवात करायची? नो अदर. मॅन आहे म्हणून मॅन, त्याच्या पुढे इज, आणि हे ॲज आणि ॲज यांच्यामध्ये आपलं पॉझिटिव्ह डिग्री वर टाकून द्यायचा आणि शेवटला सबसेट. नो अदर मॅन, कोणीच नाही. ॲज टॉल ॲज, उंच, सुलतान इतका.
नो अदर मॅन इज ॲज टॉल ॲज सुलतान कोसेन. आता दुसरं पण आपल्याला टॉलर यूज करायचंय. याला कसं म्हणता येईल? सुलतान कोसेन हा इतर व्यक्तींपेक्षा उंच आहे, इतर सर्व व्यक्तींपेक्षा उंच आहे. मग आता इथं स्ट्रक्चर कसं येईल पहा. सुलतान कोसेन इज टॉलर दॅन. इथं दॅन यूज होतं. काय यूज होतं? दॅन. टॉलर दॅन इतर कुठल्याही व्यक्तीपेक्षा, जगातल्या कुठल्याही माणसापेक्षा. ही इज टॉलर दॅन एनी अदर मॅन इन द वर्ल्ड. हे लिहून घ्या तुम्ही. या टाईपचं जर स्ट्रक्चर आलं, ही इज द टॉलेस्ट, सी इज द मोस्ट ब्युटिफुल, त्याच्यानंतर ही इज द मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट इन द क्लास, अशा वेळेस पॉझिटिव्ह साठी नो अदर आणि कंपॅरेटिव्ह साठी सुलतान कोसेन. सब्जेक्ट लिहिला इज असेल तर इज, वॉज असेल तर वॉज, जे काही असेल टेन्सेस नुसार. टेन्सचा व्हिडिओ पण टाकलाय डिस्क्रिप्शन मध्ये, लिंक देतो. इज टॉलर, टॉलेस्टचं टॉलर, टॉलर नंतर दॅन, आणि इथं लक्षात घ्या एनी अदरचं स्ट्रक्चर येणार. काय ना? एनी अदर. जेव्हा हाच सर्वात जास्त उंच आहे, त्याच्या इतकं कोणीच नाही, त्याच्या वर कोणीच नाही, तेव्हा एनी अदर वाक्य येणार. मॅन इन द वर्ल्ड. आता तुमच्यासाठी मी एक वाक्य देतो. जेफ बेझोस इज द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. याच्या दोन्ही डिग्री मला तुम्ही कमेंट करून सांगताल. जेफ बेझोस इज द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. आता पुढचं वाक्य पाहू मित्रांनो. आता पुढचं वाक्य पहा. आय एम क्लेव्हरर दॅन हिम. कंपॅरेटिव्ह डिग्री आहे, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायची. जेव्हा दोघांची तुलना असते तेव्हा कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोनच येतात, सुपरलेटिव्ह येत नाही. सुपरलेटिव्ह केव्हा? जेव्हा दोन पेक्षा जास्त व्यक्ती कंपॅरिझन मध्ये असतात तेव्हा सुपरलेटिव्ह फॉर्म येतो. आता इथं क्लेव्हर, क्लेव्हरर आणि क्लेव्हरेस्ट असे जे शब्द आहेत महत्वाचे, पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल या शब्दांचा टाकणारे, जे हमखास शब्द येतातच एक्झाम मध्ये, असे ठराविक शब्द. बरोबर. आता पहा. आय एम क्लेव्हरर दॅन हिम. हिमचं ही करा, मी सांगितलंय फर्स्ट केस सेकंड केस. आय, मी, ही, हिम, शी, हर, इट, दे, देम. व्यक्ती असेल तर व्यक्तीच, म्हणजे विजय, निशा, या टाईपचं. आता पहा. आय एम क्लेव्हरर दॅन हिम. हिमचं ही करा. ही, एम प्रेझेंट टेन्स आहे. ही इज. पहा आता याचा अर्थ पहा. आय एम क्लेव्हरर दॅन हिम. मी त्याच्यापेक्षा हुशार आहे, म्हणजे तो माझ्या इतका हुशार नाही, म्हणजे ही इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज मी. आयचं मी. इज नॉट ॲज क्लेव्हर ॲज मी. तो माझ्या इतका हुशार नाही. अजून पहा वाक्य. आता मी तुम्हाला एक वाक्य देतो. ही इज स्मार्टर दॅन मी. याचं पॉझिटिव्ह करून दाखवा आणि कमेंट मध्ये टाईप. पुढचं महत्वाचं वाक्य पहा मित्रांनो. मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द एजिएस्ट सब्जेक्ट. हे जे स्ट्रक्चर आहे ना, वन ऑफ द, हे फार इम्पॉर्टंट आहे. हे स्ट्रक्चर जेव्हा येईल वन ऑफ द, त्याच्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे तो प्लुरल मध्येच असतो. वन ऑफ द एजिएस्ट सब्जेक्ट, वन ऑफ द रिचेस्ट मेन, हे प्लुरल मध्येच असणार. आणि वन ऑफ द जेव्हा असेल तेव्हा त्याचा अर्थ काय होतो पहा. वन ऑफ द, त्यांच्यामधून एक. म्हणजे पहा, मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द एजिएस्ट सब्जेक्ट. काही सोप्या विषयातून एक मॅथमॅटिक्स आहे. आता तुम्हाला तो कसा जातो ते मला नाही माहिती, पण मला सोपा जातो म्हणून मी असे टाकले. मॅथमॅटिक्स इज वन ऑफ द एजिएस्ट सब्जेक्ट. काही सोप्या विषयातून गणित हा एक आहे. म्हणजे अजून काही आहेत ना गणितासारखे सोपे विषय. गणित हा एकमेव सोपा नाहीये. गणितासारखे अजून काही सोपे आहेत, काहीच आहेत, थोडेच आहेत, सर्वच नाही. समज 100 सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यातले 5-6 इझी आहेत, म्हणजे फार थोडे इझी आहेत ना. म्हणजे व्हेरी फ्यू, फार थोडे विषय गणित आहेत, ते इझी आहेत, सोपे आहेत, फार थोडे, म्हणजे व्हेरी फ्यू. वन ऑफ द जेव्हा असेल पॉझिटिव्ह डिग्री व्हेरी फ्यू ने स्टार्ट होणार. व्हेरी फ्यू काय? सब्जेक्ट, खूप कमी विषय आहेत. व्हेरी फ्यू सब्जेक्ट्स आर ॲज easiest म्हणजे सुपरलेटिव्ह, easy, easier, easiest are as easy as mathematics, as easy as mathematics. आणि आता कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर easier यूज करावं लागेल. आता कसं होईल? गणित हा इतर गणित हा इतर जास्त विषयांपेक्षा, इतर जे विषय आहेत ना त्यांच्यापेक्षा, इतर विषय म्हणजे काय? इतर काही विषय जे आहेत ना, समज 100 विषय आहेत
बरोबर. आणि 100 विषयामधून सपोज 5 विषय सोपे आहेत, म्हणजे उरलेल्या 95, 90, 95 पेक्षा गणित कसं आहे, इझी आहे ना. गणित इझी आहे म्हणजे मोस्ट अदर, म्हणजे जे जास्त विषय आहेत त्यांच्यापेक्षा गणित इझी आहे. म्हणजे इथं स्ट्रक्चर कसं येणार, मॅथमॅटिक्स, मॅथ्स लिहितो मी शॉर्ट मध्ये, मॅथ्स इज इझियर, इझियर दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर, इतर खूप विषयांपेक्षा, दॅन मेनी अदर किंवा मोस्ट अदर सब्जेक्ट्स. मॅथ्स इज इझियर दॅन मोस्ट अदर सब्जेक्ट्स, इतर भरपूर विषयापेक्षा मॅथ इझी आहे. हे वन ऑफ द जे स्ट्रक्चर आहे ना ते एकदम पीक लेवलला नाही. मॅथ हा पीकला नाहीये. मॅथ हा काही विषयांसारखा, काही जे थोडे थोडे विषय आहेत ना, जे 5-6 विषय आहेत, सपोज 100 विषयामधून 5-6 विषय जे इझी आहेत ना त्याच्यामधला एक मॅथ आहे. मॅथ हा पीकला नाहीये. पीकला कधी असतं, तर मॅथ इज द इझिएस्ट सब्जेक्ट, इट इज द इझिएस्ट, हा सर्वात खूप सोपा आहे. ही इज द टॉलेस्ट, हा सर्वात उंच आहे. पण जर म्हटलं तर ही इज वन ऑफ द टॉलेस्ट बॉईज, तो काही उंच मुलांपैकी एक आहे. म्हणजे तो काय एकदम उंच नाहीये, सर्वात जास्त उंच तो नाहीये, त्याच्या लेवलला अजून काही आहे, तेव्हा वन ऑफ द येतं. आणि वन ऑफ द आलं की पॉझिटिव्ह मध्ये व्हेरी फ्यू येणारच, कारण की त्याचा अर्थच तसा होतो. काही मी तुम्हाला अर्थ सकट सांगतोय, तुम्ही रट्टा मारू नका, अर्थ समजून घ्या, 100% तुम्हाला ग्रामर येणार. ओके, तर असं याचं स्ट्रक्चर आहे. अशाच व्हिडिओसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या, आणि असे नवीन नवीन व्हिडिओज आहेत, इतरही व्हिडिओज आहेत चॅनलला, तर ते पाहून घ्या.